सुंदरबनच्या जंगलात जितू नावाचे छोटेसे वानर दादा राहत होते. ते दिसाय खूप छान होते. जसे दिसाय छान तसे त्यांच्या खोड्याही भरपूर छान होत्या. ते जंगलातल्या प्रत्येक प्राण्याला त्रास द्यायचे. कधी मोर नाचायला लागले की त्यांची पिसे ओढायची, हत्ती दादांची शेपूट ओढायची, खारुताईची पण शेपूट ओढायची, लाडू चिमणताईच्या घरट्यातली अंडी पळवायची. असे ते खोड्यासारखे करायचे. सगळे प्राणी त्रस्त व्हायचे. अरे जितू, आमच्या खोड्या काढू नको, कधी शाना होणार तू, असा वागू नको रे, खोडकर कुठला, असे सगळे प्राणी म्हणायचे. पण जितूचा स्वभाव काही जात नव्हता. त्याला खोड्या करण्यातच आनंद वाटायचा, गंमत वाटायची. एकदा काय झालं, जितू असा जंगलातनं फिरत होता, ह्या झाडावनं त्या झाडावर, त्या झाडावनं त्या झाडावर, आणि खोडी काढायला कोण सापडते का ते बघत होता. तेवढ्यात काय झालं, एका झाडाखाली कासवदादा बसले होते आणि त्यांच्या भोवतीने सगळे प्राणी बसले होते. भोले हत्ती दादा, चंपा हरणताई, मंगू बकरीताई, गुट्टू ससेभाऊ, चंचला खारीताई, रामू अस्वल मामा, असे सगळे प्राणी बसले होते. आणि ते अगदी एका घन विषयावर चर्चा व्हावी असे मंत्रमुग्ध होऊन ऐकत बसले होते. तर कासवदादा त्या सगळ्यांना गोष्ट सांगत होते. सगळे प्राणी गोष्ट ऐकण्यात मग्न झाले होते. कासवदादा पण रंगात आले होते. मग काय, जितून हे बघितल्यावर त्याला काय गप्प बसवते नाही. जितून जंगलात पडलेलं एक पक्ष्याचं पीस घेतलं आणि हळू त्या सगळ्या प्राण्यांच्या जवळ गेला. कासवदादा गोष्ट त्यांची रंगात आली होती. जितूने हळूच कासवदादांच्या पाठीवरनं ते पीस फिरवलं आणि परत हळूच पीस कासवदादांच्या तोंडावर. कासवदादांना झाल्या गुदगुल्या झाल्यावर ते थांबले आणि खो 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 हसायला लागले. मग सगळे प्राणी हसायला लागले. अरे काय झालं कासवदादांना, सगळे प्राणी म्हणायला लागले आणि ते पण हसायला लागले. कासवदादांचं काय हसणं थांबेना. आणि मग थोड्या वेळाने त्यांनी हळूच वर बघितलं जितूकडं आणि डोळे जरा मोठे करून म्हणाले, जितू काय करतोस रे हे? अरे सगळे प्राणी मंत्रमुग्ध होऊन माझी गोष्ट ऐकत होते. मी गोष्ट सांगत होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच मी गोष्ट सांगतो. तुम्हाला उपयोगी पडावी अशीच गोष्ट सांगत होतो, संस्कार देत होतो मी. आणि तू मला माझ्या तोंडावरून पीस फिरवून मला गुदगुल्या केल्यास, त्यामुळे मला खूप हसायला यायला लागले. परत आणि कासवदादा हसले आणि जितूला म्हणाले डोळे मोठे करून, परत अशा खोड्या करू नको, ह्या खोड्या करणं चांगलं नव्हे. अरे मी गप्प बसलो, पण एखादा प्राणी काम करत असला, चारा शोधण्यासाठी निघाला असला आणि तू जर गंमत त्याची केलीस तर त्याचं काम थटेल. एखादी चिमुताई आपल्या बाळासाठी अन्न आणण्यासाठी निघाली असली आणि तू जर खोडी केलीस तर ती अन्न आणाय कशी जाईल, तिथेच थांबील, तिचं काम थटेल. परत अशा खोड्या करू नको. अरे माझी गोष्ट पण माझ्या लक्षात न गेली. बघ बरं, एवढी चांगली मी गोष्ट सांगत होतो आणि तू मला निष्कारण त्रास दिलास. असे कासवदादा जितूला बोलले आणि त्यांना राग आला. परत अशा खोड्या करू नको, खोड्या करून दुसऱ्याची कामे थांबवू नको, ही तू चूक करतोयस. तुला जरा संस्कार दिले पाहिजेत. दया, क्षमा, शांती अशी माणसाप्रमाणे प्राण्यांनी आपल्याजवळ ठेवावी. याच गोष्टी मी या प्राण्यांना सांगतोय. तुझ्याजवळ दया नावाची वस्तू नाही, क्षमा नावाची कुठली गोष्ट नाही, शांती तर अजिबातच नाही. तू अतिशय खोडकर झालायस, असे रागाने कासवदादा बोलले. मग काय, जितू याचा काही परिणाम झाला नाही. जितू तिथनं उड्या मारत 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 निघून गेला. मग जितूनं काय ठरवलं, आता आपण आज जंगलात खूप आत जायचं. म्हणजे तू उड्या मारत झाडावरनं जंगलात निघाला, गंमत म्हणून निघाला. पण काय झालं, तो एका दाट जंगलात गेला
जंगल इतकं दाट होतं, सूर्यप्रकाश सुद्धा जंगलात येत नव्हता. पण गंमत म्हणून जितू गेला जंगलात. आणि काय झालं, तो एका झाडावर चढला, तिथं झोके घेऊ लागला झाडाच्या फांद्यांना. परत संध्याकाळ होत आली, सगळ्या जंगलात अंधार पडला, उजेड नाही. दिवसाच उजेड नाही, रात्री कुठला उजेड येणार. जितू खूप घाबरला. तो म्हणाला, आता वर उंच झाडावर जाऊन वाट कुठनं दिसते का बघूया. म्हणून उंच झाडावर गेला. पण त्याला कुठेच वाट दिसेना. का तर सगळं जंगल झाडांनी, घनदाट झाडीनं भरलं होतं. जितू रडायला लागला. त्याला खूप त्रास झाला. आणि आपण खोड्या करतो, गंमत करतो, प्राण्यांना त्रास देतो, याचा त्याला पश्चाताप झाला. आता मी काय करू, मी यातून बाहेर कसा पडू, असं जितू म्हणून रडायला लागला. तेवढ्यात त्यानं खाली बघितलं तर कासवदादा दिसले. कासवदादा म्हणाले, अरे जितू घाबरू नको, खाली ये. मग जितू खाली आला आणि म्हणाला, क्षमा करा कासवदादा, मी सगळ्या प्राण्यांना त्रास देतोय. तुम्ही एवढं मला समजावून सांगताय, पण मी तुमचं काही ऐकत नाही. पण मला आता माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय. मी आजपासून अशा खोड्या करणार नाही, प्राण्यांना त्रास देणार नाही. आणि तुम्ही सगळी सांगशीला ते मी ऐकीन, सगळ्या प्राण्यांचं ऐकीन. आजपर्यंत सगळे प्राणी मला सांगत होते, पण मी माझं खोड्या करण्याचं थांबवलं नाही. मला वाट सापडे ना. मग कासवदादा म्हणाले, घाबरू नको जितू. बघ, तू वात्रटपणा, आगाऊपणा, खोडकरपणा केलास, पण आम्हा प्राण्यांना तुझ्याविषयी दया आहे. अरे, तू गेल्यावर तू दिसेनास म्हणून सगळ्या प्राण्यांनी मला येऊन सांगितलं. जितू, वानर कुठे दिसेना, म्हणून मी शोधत शोधत तुला इकडं आलो या. तू जशा खोड्या करतोस तशा तुझ्या जवळ दया पाहिजे, क्षमा पाहिजे, शांती पाहिजे. मग आमच्याजवळ आहे का नाही दया? तू एवढ्या खोड्या केल्यास तरी आम्ही तुला माफ केलं आणि तुला तुझी दया आली, म्हणून तुला शोधाय आलो. मग हे जितूला पटलं आणि त्याने सांगितलं, मी आजपासून असा वागणार नाही, मी तुम्ही सगळे सांगशीला तसा वागेन. मग कासवदादांनाही आनंद झाला. मग जितूला घेऊन ते परत जंगलात गेले. मग जितू पहिल्यासारख्या त्याने खोड्या बंद केल्या आणि सगळ्याशी प्रेमाने, माणुसकीने चांगला वागू लागला. त्यामुळे सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना आनंद झाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.